हाय गाईस, तर वीकेंडचा धक्का झाल्यामुळे इकडे आर्याला पॅडीदादा काही गोष्टी समजावताना दिसत आहेत। तर इकडे हे तिघेजण गार्डन एरियामध्ये बसलेले असतात। तर इथे पॅडी विचारतो की प्रत्येक वेळेस तुला असं का वाटतं की तू ज्यावेळेस काही बोलतेस त्यावेळेस समोरचा जो व्यक्ती आहे तो तुला गृहीत धरत नाही किंवा तुझ्या बोलण्याला महत्त्व देत नाही। त्यावरती आर्या सांगते की हे बघा दादा, मी या ग्रुपमध्ये यायच्या अगोदरसुद्धा हा एक ग्रुप बनलेला होता। त्याच्यामुळे काय होतं की त्यांची एक नॅचरली मतं निर्माण झालेली होती। प्रत्येकाने आपलं मत निर्माण केलेलं होतं आणि ते होतंच, याविषयी माझं काही म्हणणं नाही आहे। पण ज्यावेळेस मी बोलायला जाते ना त्यावेळेस कुणीच त्याच्याकडे लक्ष देत नाही, हे मला दिसून येतं। त्यावर पॅडी सांगतो की हे बघ, ज्यावेळेस आपण एक स्ट्रॅटेजी करतो ना ॲज अ ग्रुप म्हणून, इंडिव्हिज्युअल खेळायचं आहे, तू इंडिव्हिज्युअल खेळ, इंडिव्हिज्युअलच हा गेम आहे। पण ज्यावेळेस आपण एखादी स्ट्रॅटेजी करतो, सगळा ग्रुप एका बाजूला असतो आणि तू एका बाजूला असतेस, आणि याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, दोघं जण मतं मांडताना तुझीही स्ट्रॅटेजी प्लॅन होत नाही आणि ग्रुपचीही होत नाही। त्यामुळे कुठलीच स्ट्रॅटेजी ही वर्क होताना दिसत नाही, हे तुलाही माहिती आहे। कधीकधी ग्रुपसाठी एक टर्न घ्यावा लागतो, तू तो घेतच नाहीस। कधीकधी आपण सुद्धा मागे यावं लागतं, हेच तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय। काय होतं, सतत तू भांडतेस ना, तर कधीतरी सूरजसारखं बघ, ज्यावेळेस तो कधीच काही बोलत नाही, पण ज्यावेळेस एखादी गोष्ट तो बोलतो ना त्यावेळेस त्याचं मत कान टवकारून सगळे ऐकतात आणि त्याचं मत व्हॅलिड धरतात। पण इतर वेळेला जो कायमच बोलणारा माणूस बोलत असतो त्याच्याकडे कुणीही लक्ष देत नाही, मग भांडताना असू दे, बोलताना असू दे। त्याच्यामुळे कमी बोलायचं पण मुद्देसूद बोलायला शिकतो। असं इकडे पॅडी आर्याला काही 4 गोष्टी समजावताना दिसतोय। तर तुम्हाला पॅडीचं हे समजावणं कसं वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।